नमस्कार. मी कोल्हापूरहून डॉक्टर वासुदेव देशिंगकर. आज शनिवार आणि संवाद या मालिकेत एक नवीन विषय घेऊन आपल्यासमोर आलो आहे. आजचा विषय थोडासा निराळ्या पद्धतीचा आहे. विषयाचं नाव आहे आंतरिक प्रेरणा. आता आंतरिक प्रेरणा हा विषय जेव्हा मी निवडला त्यावेळेला आंतरिक प्रेरणा ही सर्वांना आवश्यक आहे. म्हणजे सुदृढ माणसाने आवश्यक आहे आणि अपंग माणसाने पण आवश्यक आहे. पण मी या वेळेला अपंगांच्यासाठी विषय घेतलेला आहे. आज आपण पाहतो की अनेक क्षेत्रात अपंगांनी जी काही उंची गाठलेली आहे, प्रगती केलेली आहे, तर ती प्रेरणा आहे. ती प्रेरणा त्यांना कशी मिळाली, कुठून मिळाली, हा विषय आहे. त्यामुळं ही आंतरिक प्रेरणा हा विषय थोडा अपंगांच्या स्वरूपात मी घेतलेला आहे. आणि तो तुम्हाला सगळ्यांना माहीत पाहिजे आपल्याला, बरं का. आपण जेव्हा आश्चर्य व्यक्त करतो एखाद्या व्यक्तीचं की असं यश मिळवलं म्हणून, पण त्याच्या मागचं सक्सेस काय आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. म्हणून हा विषय घेतलेला आहे. तर मी तर या क्षेत्राशी बराचसा जवळून निगडीत असा होतो. 20-25 वर्ष काम केलं या क्षेत्रामध्ये. त्यामुळं हँडिकॅप म्हणजे अपंग, मग तो कुठल्याही अर्थानं असू दे, त्याला पोलिओ असू दे, तो अंध असू दे, तो पायाने त्याला म्हणजे काय म्हणतात त्याला, पाय पाय नसलेला असू दे, हात नसलेला असू दे, सगळ्यांच्या अडचणी बहुतेक सर्वसाधारण सारख्या आहेत. पण प्रत्येकाच्या मनाची स्थिती मात्र निराळी आहे. आणि ती मनाची स्थिती काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे, म्हणून हा विषय निवडलेला आहे. मला एक गोष्ट आठवली. विल्मा रिफोल्ड नावाचे एक ऑलिम्पिक विजेती होते. तिचं नाव सगळ्यांना माहीत आहे. आणि तिची गाथा, विजयाची गाथा जर आपण ऐकली तर तुम्हाला आश्चर्य वाटायला पाहिजे. ती अपंग होती अर्थातच, म्हणूनच मग ते पहिलं नाव तिचंच घेतलं. पण तिची आंतरिक प्रेरणा अशी होती की मला धावपटू व्हायचं आहे. पळण्याच्या शर्यतीत आपल्याला मोठी झेप घ्यायची ही तिची आंतरिक प्रेरणा होती. अमेरिकेमध्ये एखाद्या सामान्य कुटुंबामध्ये ती जन्मले आणि 4-5 वर्ष अशी गेल्यानंतर आणि कुटुंब मोठं असल्यामुळे तिच्याकडे जरा दुर्लक्ष झालं. आणि 5व्या वर्षी तिला मोठा आजार झाला. आणि आजार झाला आणि तिला झाला पोलिओ. त्यावेळेला पोलिओची लस वगैरे एवढ्या नव्हत्या. आता जग पोलिओ फ्री झालेलं आहे. पण त्यावेळची ही जी कथा आहे, सर्वसाधारणतः आपण असं धरून चालू की 1935 ते 40-45 मधला काळ असेल. त्यावेळेला ही लस नव्हती आणि मग त्याला पोलिओ झाला. आणि तिची थोरली जी बहीण होती ती बास्केटबॉल आणि तुमच्या बॅडमिंटनमध्ये चॅम्पियन होती. आणि हे ती बघायची की आपली बहीण रोज खेळायला जाते आहे. ती बघती, तिला खेळ बघायला जायची. पण अस्वस्थ होती, लहान होता, बिचारा अपरिपक्व होता. पण मनात अशी तळमळ होती की आपल्याला काहीच करता येत नाही. एक दिवशी तिच्याकडं घरात कोणतरी आजारी पडले म्हणून डॉक्टर आले होते. आणि तपासणी झाल्यावर तिने डॉक्टरना आपल्या लढीवाळ शब्दात विचारलं, डॉक्टर डॉक्टर मला चालता येणार नाही का हो? मला पळता येणार नाही का हो?
डॉक्टरने थोडा विचार केला आणि पॉझिटिव्ह थिंकिंग होतंच, डॉक्टर होतं आणि त्यांना लक्षात आलं ह्याला काय हवं आहे ते. म्हणाले, "हो, तुला नक्की येईल पळता. नक्की तुला चालता येईल. पण त्यासाठी मी ते सांगेन ते तुला 3-4 वर्ष करायला पाहिजे. मग तुला ते सगळं करता येईल." ती म्हणली, "सांगा, काय काय रस्ते?" तर डॉक्टरने तिला घरातल्या सगळ्यांना बोलावलं आणि सांगितलं, "तिला अशा पद्धतीनं पायाला मालिश करा. दिवसातनं 3 वेळा." वयाचं 8वं वर्ष. बघता, बघता, बघता 3-4 वर्ष गेल्यानंतर 11-12 वर्षाची झाली आणि तिला आपल्या शरीरात बदल होतोय, हे तिला जाणवायला लागलं. आणि ते जाणवायला लागल्यानंतर तिनं असा ध्यास घेतला, की आपण आता ह्याच्यामध्ये माघार घ्यायची नाही. म्हणून ती रोज शाळा सुटली की प्रॅक्टिस करायची, पळायची प्रॅक्टिस, चालायची प्रॅक्टिस करायची वगैरे, वगैरे, वगैरे. अमेरिकेमध्ये तुम्हाला माहिती आहे, की ठराविक काळानंतर त्यांना हॉस्टेलवरच ठेवावं लागतं. तसं त्यांनी त्या शाळेमधल्या हॉस्टेलमध्ये प्रवेश घेतला आणि शाळा सुटल्यानंतर ती अथक प्रयत्न करायची. दुसरा काही नाही. पळायचं, धावायचं, व्यायाम करायचा, पळायचा, धावायचा आणि व्यायाम करायचा. आणि मग शाळेमध्ये एकदा त्या पळायच्या स्पर्धा लागल्या. त्या स्पर्धेत तिनं भाग घेतला. संचालकांना शाळेच्या शंका होतीच, परंतु नाराज तर करायचं नाही कोणाला, तिची जिद्द होती. आणि आश्चर्य असं, तिनं पळण्यामध्ये ती प्रथम आली. आणि तिथून तिला जी आंतरिक प्रेरणा मिळाली, ती एवढी जबरदस्त होती, की ती म्हणाली, की आता येस, मला माझं ध्येय गाठायचं आहे ना, मी आणखीन कष्ट करणार, शरीराची तंदुरुस्ती करणार. पुढं ऑलिम्पिक तिला दिसत होतं. घरातले लोक कौतुकानं तिथे बघायला यायचे. आणि ते ऑलिम्पिक मेलबॉर्न इथं भरणार होतं. 1956 साली. आणि तिनं तिथं भाग घ्यायचं ठरवलं. त्याप्रमाणे तिनं भाग घेतला शर्यतीमध्ये. 200-300 मीटर पळण्याची स्पर्धा असेल. पण त्या स्पर्धेत तिनं भाग घेतला. तर पहिला नंबर आला नाही, परंतु 2-3 नंबरामध्ये त्यांना नंबर आला. त्या पद्धतीचं मेडलही तिला मिळालं. मग तिला असं वाटलं, की आता काय ठीक आहे, नाही आत्ता पहिला नंबर आला हरकत नाही. पुढं 4 वर्षांनी अनेक स्पर्धा होणार होती रोममध्ये ऑलिम्पिकचे. त्याच्यामध्ये आपण भाग घ्यायचा. आणि त्या स्पर्धेत तिनं भाग घेतला. 400 मीटर पळण्याची स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि मधल्या काळामध्ये म्हणजे 56 पासून 60 पर्यंत हा जो काळा होता तिचा, 1956 ते 1960 तिने अनेक खेळात, स्थानिक खेळात मेडल मिळवली होती. प्रॅक्टिस करत होती, सल्ला घेत होती, विचारत होती, चौकशा करत होती, व्हिडिओ बघत होती मोठमोठ्या धावपटूंचे. आणि 60 साली रोममध्ये ऑलिम्पिक स्पर्धा भरल्या, त्यात तिनं भाग घेतला. आणि ती ज्या जोशानं पळत होती आणि तिने सांगितलं, की मी ही स्पर्धेमध्ये पहिली येणार आणि आमच्या देशाचं नाव मोठं करणार, ही जिद्द तिच्या मनामध्ये होती. सगळे अमेरिका थक्क झालेली होती. ही बघायला टपली होती, ही काय करते आहे ही. आणि सगळ्यांना खात्री होती ही की मिरॅकल करणार. आणि त्याप्रमाणे तिनं मनाशी एकता बांधली आणि ते स्पर्धेत भाग घेतला. बाकी फिजिकली फिट, पाय वगैरे सगळे फिट झाले होते, दणकट झाले होते. पळायला स्पर्धेमध्ये भाग घेतला. परंतु मधला जो काळ गेला, मी 4 वर्षात सांगतो, किंवा जो पहिल्यापासून होता, तिला जिद्द होती तेव्हापासून होता, तो किती कष्टात काढला. लंगडत, पडत, पळत, जखमा होत. घरातल्या लोकांनी त्याला बरं करायचं, ही परत पडायची, कारण पायात ताकद नव्हती. परंतु सगळं तिने सहन केलं. आणि हा 56च्या काळानंतर 60चा काळ तिच्या जेव्हा आयुष्यात उजाडला ऑलिम्पिकचा, आणि तिनं भाग घेतला आणि स्पर्धेमध्ये तिनं पळायला सुरुवात केली. बाकीच्या देशातले खेळाडू होतेच, परंतु पळत असताना
तिला एका प्रेक्षकाने जाताना एक झेंडा देण्याचा हातात प्रयत्न केला. ती झेंडा घेण्याच्या नंतर आपण बघतो पळता पळता लोक देतात आणि आपण खेळाडू पळत असतात. तो झेंडा घेताना त्याच्या हातात पडला. पडल्यानंतर तिनं तो तसा सोडला नाही. ते घेण्यासाठी खाली वाकली, उचलली, हातात घेतला आणि पळायला लागली. तेवढ्यात तिचे 4-5 सेकंद गेलेले होते आणि तेवढ्यात तिच्याबरोबरचे खेळाडू पुढं पळून गेले होते. पळून गेल्याचे म्हणजे काय पळून गेले होते? पळत पळत पुढं निघून गेले होते. पुढं गेले होते आणि आता तिला असं वाटलं की हे अंतर कापणं आपलं शक्य नाही. हे कसं कापणार? परंतु एक जिद्द होता आणि अंतर एक प्रेरणा होते. नाही पळायचं. तिनं जे मनामध्ये हियाकानं जे धावत सुटली वायुवेगानं, तिला कळलं देखील नाही की आपण ह्या पुढच्या स्पर्धकांना कधी मागं टाकलं. ती सगळ्यात पुढं गेली, सगळ्यात पहिल्यांदा गेली आणि सगळ्यात श्रेष्ठ गोल्ड मेडल्स तिने मिळालं. पहिला नंबर तिचा आला. आहे की नाही? मिरेकल झालं की नाही? ह्याला आंतरिक प्रेरणा म्हणतात. आपण साध्या कुठल्या तरी गोष्टीत अपयश मिळालं तर रडत बसतो, म्हणजे परत जायचं नाही, काय करायचं विचार करतो. पण ही केवढी जिद्द आणि त्या जिद्दीच्या जोरावर तिनं ती एक नावाजलेली कायमची ती धावपटू बनली. आणि मग ती जेव्हा धावपटू बनली कायमची, तिचं नाव झालं. जगातले लोक तिच्या मार्गदर्शनाला तिच्याकडे यायला लागले की या आम्हाला शिकवा, दाखवा असं म्हणायला लागले. ती ट्रेनर झाली. बरोबर. तेव्हा असा हा तिचा महिमा हा मी एक सांगितलं. तुम्हाला अशा जगातल्या किती गोष्टी सांगू की ज्या आंतरिक प्रेरणेनं पुढं आलेले आहेत. थॉमस एडिसन शास्त्रज्ञ होता, तुम्हाला माहित आहे. तो डेफ होता, त्याला ऐकू येत नव्हतं, पण ही बिकेम सायंटिस्ट. त्यानंतर विघोतक म्हणून एक होती अमेरिकेतली, ती पण बहिरी होती, पण तिनं कशात नाव कमवलं? कलाक्षेत्रात. ती म्युझिक डायरेक्टर झाली. आपल्याकडचे रवींद्र जैन माझे अत्यंत जवळचे मित्र होते. ते तर अंधच होते जन्मतः. तर ते म्युझिक डायरेक्टर होते. ते गाणी लिहित होते. इतकी प्रतिभा होती. 5 मिनिटात गाणं तयार करायचे आणि म्युझिकही द्यायचे. तुम्ही सगळ्यांचे रामायण, रामतेरी गंगा मैली, अमुक ते अनेक पिक्चर तुम्ही त्यांचे ऐकलेले आहेत. आंतरिक प्रेरणा घडलेलं आहे जीवनात. त्यात बदलणार आहे काय ते? तेव्हा जिद्दीनं पुढे जायचं ही त्यांच्या मनामध्ये प्रेरणा होती. अशी माणसं आहेत. रूझवेल्ट अमेरिकेचे प्रेसिडेंट, तुम्हाला माहीत असतील. 4 वेळा अमेरिकेचे प्रेसिडेंट झाले. तर रूझवेल्ट हे पोलिओग्रस्त होते, म्हणजे त्यांना दोन्ही हातांना पोलिओ होता. काही अडलं नाही. कामाची प्रतिभा, लोकप्रियता, देशाचा प्रगतीचा ध्यास. 4 वेळा ते प्रेसिडेंट झाले. आता अमेरिकेत रूल बदललाय, फक्त 2 वेळाच होत आहेत. हेलन केलर, आंधळी बहिरीमुखी, मिरॅकल सोशल वर्कमध्ये केलं त्यानं. ती पण अमेरिकेची सिनेट झाली. ब्रेल लिपी लिहिणारा, तोही अंध होता, त्यांनी ब्रेल लिपी लिहिली. ही काय उदाहरणं आहेत. आपल्याकडं सूरदास, काय लिहिले ते सूरदासांची दोहे आणि त्यांची कविता बघितल्या तर काय अथांग. तेव्हा माणूस सुदृढ आहे का अपंग आहे याच्यापेक्षा त्याला आंतरिक प्रेरणा आहे की नाही
त्याचं आतलं मन, आंतरिक मन जागृत आहे का? त्याला अंकुर आहे की नाही? त्याला अंकुरच नसेल तर ते फुलणार नाही. बरोबर आहे. झाडाला जेव्हा आपण रोप लावतो तेवढं बारीकसं अंकुर असतं आणि तेच आपण मग त्याला राखतो, त्याला मग जमिनीत घालतो, मग बाकी त्याला खत-पाणी घालतो, प्रोत्साहन देतो, मोठं झाड होतं. तसं ही जी आंतरिक प्रेरणा जी आहे ना, ही आंतरिक स्वतःला अगोदर मुळात पाहिजे आणि त्याला प्रेरणा देणारे सभोवतालचं वातावरण घरातलं आणि समाजातलं पाहिजे. तर या गोष्टी होऊ शकतात. कित्येकांच्या घरामध्ये मतिमंद मुलं असतात. मी हँडिकॅप प्रकारामधले सगळे कोण ना काहीतरी असतात. त्यांची जपणूक फुलाप्रमाणे करावी लागते हो. दे आर 100% डिपेंडंट. पण त्यातली जिती माणसं असतात, ते जास्तीत जास्त स्वतः करण्याचा प्रयत्न करतात. कुणावर अवलंबून असतात, की मी कुणाला माझं कुणाला करायला लागू नये. ना भाऊ, ना आई, ना वडील. सगळ्या कोणाला करायला लागू नये. आई-वडिलांचा तर जीव तिळतिळ तुटत असतो. पण काय करणार? आपल्या पोटी हे जन्माला आलेलं आहे आणि अशा पद्धतीचं आहे. तर आपण असे तोपर्यंत करू, पण नसताना देखील त्याला काहीतरी घडवायला पाहिजे. म्हणून मी नेहमी म्हणतो, की तुम्ही अशा लोकांना एक वेळचं जेवण आणि ब्रेड बटर देण्यापेक्षा त्यांना ब्रेड एंड बटर कमवायसाठी काय शिकवायचं ते शिकवा. त्यांचं रिहॅबिलिटेशन व्हायला पाहिजे. म्हणजे ते कायमचं उत्पन्न त्यांना येईल. पुष्कळ याच्यामध्ये यातली लोक कामं करणारे असतात अहो. पॅकिंग करणारे असतात, मोल्डिंग करणारे असतात, पुष्कळ अपंग असले तरी रखवालदार म्हणून काम करणारे असतात, शिपायाचं काम करतात. तर त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यांना ते पाहिजे संधीची वाट बघत असतात आणि तुम्हाला सांगतो त्यांना संधी दिली तर ते 100% काम करतात आणि माझा अनुभव असा आहे की सदृढ माणसापेक्षा जास्त काम जर त्यांना मोजून दिलं ह्या 7 तासामध्ये एवढं करायचं आहे, सदृढ माणसाला दिलं या तासामध्ये एवढं करायचं आहे, तर ह्याचा 1.25 पट किंवा 1.5 पट जास्त असणार. कॉन्सन्ट्रेशन दुसरी भानगडच नाही हो. चहाला पळा, झोपा, इकडं जावा, रेस्ट घ्या, दांड्या असलं काय नाही. काम करायचं कारण आपल्याला काम टिकवायचं आहे. मालकाचा विश्वास कमवायचा आहे. ही आंतरिक प्रेरणा असते आणि म्हणून ही आंतरिक प्रेरणा महत्त्वाची आहे. किंवा आपण समाजसेवाच्या ज्या गोष्टी बोलतो, चर्चा करतो, तेव्हा ही अशा लोकांना योग्य ठिकाणी कामाला लावणे ही एक मोठी सेवा तर आहेच आणि आंतरिक प्रेरणा आपल्यात तयार होते आणि त्यांच्यात पण तयार होते. पण त्याच्याकडे डोळस नजरेनं बघायला पाहिजे. मी कशाला करायचं? संस्था बघतील की अनेक लोक आहेत की अनेक असे प्रकार माणूस काही करू शकत नाही. हे लक्षात ठेवा. मग त्याला त्याची किंमत केव्हा कळते असं काहीतरी घडलं किंवा घरात एखादा व्यक्ती अशी झाली की त्याला त्याची किंमत कळते. तर तो आंतरिक प्रेरणा जी नावाची गोष्ट आहे ही फार अ, म्हणतात चमत्कारिक, विस्मयकारक आहे, पण ती आपल्याला ओळखता आली पाहिजे. म्हणून सारखं त्याला अशा व्यक्तींना घडवत राहायला पाहिजे. प्रेरणा देत राहायला पाहिजे. तू हे कर, तू हे कर, तुला आवड कशी आहे, तुला मदत करूया. त्याला नाराज नाही करायचा. अपमान नाही करायचा. वेडावाकडं बोलायचं नाही. हां. आणि मग अशा प्रकारची माणसं निर्माण होतात. माझ्याकडे असं पण एक उदाहरण आहे, 1-2 उदाहरणं आहेत मी बघितलेली, मी कामच करतोय. एक अंध मुलगी, वडील चांगले ऑफिसर होते, काका चांगले होते, पण ती अंध जन्माला आली. परंतु आवाज छान आणि असं शिकत आणि सगळ्या परीक्षा पास होत ग्रॅज्युएट झाली. ग्रॅज्युएट झाल्यानंतर तिनं गायनाच्या परीक्षा द्यायला सुरुवात केली. आणि ती जेव्हा माझा तिचा संपर्क जेव्हा आला तिच्या वडिलांच्या थ्रू, तर ते माझ्याकडे ओळखीनं आले आणि मला म्हणाले, "इथं काहीतरी देशिंगर करायला पाहिजे. आपण काय करायचं, कसं करायचं?" मोठी काळजी आहे. माझ्या थोड्या रोटरीच्या आंतरराष्ट्रीय कॉन्टॅक्टमधनं मी तिला स्वीडनहून एक स्कॉलरशिप मिळवून दिली 4 वर्षासाठी. आणि तिचा जो काही शिक्षणाचा काय खर्च असेल तो स्वीडनहून यायचा.
आणि त्याचा गार्डियन म्हणून माझी सही, मी त्याला रिस्पॉन्सिबल होतो. 4 वर्षात ती गायनाच्या सगळ्या परीक्षा पास झाली, सगळी झाली, विशारद झाली, अमुक झाली, तमुक झाली. आणि मग काय उत्तम गाण्याचे क्लासेस सुरू केले. तुटपुंजे उत्पन्न. वडील माझ्या कायम संपर्कात, मी त्यांच्या घरी राहत होतो. मग वडील म्हणाले, "त्यांच्या नोकरीचं काहीतरी बघूया." प्रयत्न म्हटलं आपण करूया. गायनाचा विषय तिचा आहे. त्यामुळं हिला लिमिटेड फील्ड आहे. तरी आपण प्रयत्न करूया. आता मी इथे पुढची जी नावं सांगणार ती कुणाची नावं मी घेणार नाही. कारण त्याला कदाचित असं वाटेल की होईल. पण मी इथं नाव घ्यायला काही हरकत नाही. आमच्या शिवाजी विद्यापीठामध्ये एक कुलगुरू आले होते. त्यांचं नाव होतं के. भोगीसेन. आणि मी रोटरीत असल्यामुळे त्यांचा परिचित होता. पण मी रोटरीत काय फार मोठ्या पदावर नव्हतो. बऱ्यापैकी मध्यम पदावर होतो. पण त्यांचा माझा परिचय झाला, ट्युनिंग जमलं. आणि मग त्यांना मी सगळी कथा सांगितल्यावर त्यांनी खूप विचार केला. म्हटले, तुझं प्रपोजल चांगला आहे, आपण प्रयत्न करूया." 1 महिना, 1.5 महिना गेला. आणि त्यांना काय म्हटले की ह्या मुलाला मी गायन आणि नाट्य विभागामध्ये टेम्पररी आपण याला पहिल्यांदा लावूया. अर्धा वेळ काम करायचं. काय तिची प्रगती होती बघूया. कारण मलाही मर्यादा आहेत. तिला कायम जेव्हा करायची येईल त्यावेळेला तिला काय येतं हे बघितलं पाहिजे. आणि मग तिला ती लागली पार्ट टाईम. खुश होती. भरपूर कष्टानं काम केलं. आणि मुलं खुश होती, शिकवायचे खुश. आमच्या भेटीगाठी चालू होत्या. आणि पुढे मग तिला कायम करून टाकलं, फुल टाईम. मग तर तिला आंतरिक प्रेरणा एवढी जबरदस्त झाली की तिनं तो नाट्य संगीत विभाग म्हणजे अगदी आनंदी आनंद करून टाकला. आणि नंतर जेव्हा मुख्य तिथल्या प्रशासकीय जागा निर्माण झाली, हेड ऑफ द डिपार्टमेंट, त्यावेळेला ती त्या चौकशी कमिटीमध्ये किंवा इंटरव्ह्यू कमिटीमध्ये पास झाली आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून आहे. आणि राईट नाव शी इज वर्किंग देअर. तोपर्यंत ते बघायला आमचे भोगीशाहीन नव्हते. आणि मी रोटरीतनं वर गेलेलं बघायला भोगीशाहीन नव्हते. मी पुढे गव्हर्नर झालो, मी आंतरराष्ट्रीय लेवलला गेलो, तो भाग निराळा. पण आमचे भोगीशाहीन साहेब नव्हते, ते एक्सपायर झाले होते. तर या दोघांच्या आठवणी मला सदैव येत असतात. तर हे आपण मनात ठरवून कसं होऊ शकते बघा. म्हणून संधी ही कधी वाट बघत नसते, दरवाजा नॉक करतोय म्हणून. आपण दरवाजा नॉक केला की उघडायचा, वेलकम, संधीला हात घ्यायचा, प्रयत्न करायचा, होऊ शकतंय. ही सगळी आंतरिक प्रेरणेची उदाहरणं आहेत. मी अण्णांच्या खेळाच्या स्पर्धा भरवल्या. पण त्या बघितल्यानंतर तुम्ही म्हणाल की हे चमत्कारिक आहे, खेळताच कसं? बॉल टाकलेला आलेला बॅटीनं डोळे नसताना मारणं हे काही चेष्टा आहे का? त्याचे बॉल जरा निराळे असतात. त्यामध्ये आत एक खुळखुळ्यासारखं सामानाने वरती बॉल असतो. तो बॉल टाकले की वाजत येतो. परंतु एवढे कान तीक्ष्ण असतात. तो बॉल आल्यानंतर आपण जसे 4 मारतो तसे 4 किंवा 64 मारतो. मग आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या ब्लाइंडच्या स्पर्धा दरवर्षी आम्ही घेत होतो. मग त्याला आम्ही रायला कॅम्प म्हणायचो. रायला म्हणजे काय? यूथ लिडरशिप अवॉर्ड कॅम्प. 3 दिवसाचा रेसिडेन्शियल कॅम्प. अशी विस्मयकारक उदाहरणं मी बघितली आहेत. मग ही कशाची आहेत हो? ही सगळी आंतरिक प्रेरणेची. ही जी आंतरिक प्रेरणा आहे ही आपण अपंगांच्या मधली जागवली आणि त्यांच्यात जर असली तर ती मोठी होणारच. नसेल तर ती जागवायला पाहिजे. हे आपलं एक पवित्र काम आहे. हे एक भगवंताचं काम आहे. आलं का लक्षात? एखाद्या वेळेस कुठेतरी देवाचं काहीतरी करायचं राहिलं तर चालेल, त्याला माफी मागा, नमस्कार करा. पण हे असं उभा करणं एखाद्याला, हे जीवनामध्ये जर तुम्हाला जमलं तर अनंत असते तुम्हाला आशीर्वाद मिळत राहतील, न कळत. तर ही इतकी आंतरिक प्रेरणेची
उदाहरणं मी तुम्हाला इतकी दिलेली आहेत, पण ते करायला पाहिजे तो. नुसतं आपलं सांगून बोलून काही उपयोग नाही. मी एवढंच खात्रीने का सांगू शकतो, तर मी स्वतः त्यात काम केलेलं आहे म्हणून सांगू शकतो. अनेक असे काम करणारी माणसं आहेत ज्यांना पद्मभूषण, पद्मश्री वगैरे मिळालेली आहे. तुम्हाला कृत्रिम पाय बसवलेले लोक पायलट पण झालेले आहेत. कृत्रिम पाय बसवलेले मशीनवर काम करणारे आहेत. बरोबर? तेव्हा जीवनातला हा जो भाग आहे, मग आपल्याकडं पहिल्यांदा संत लोक हेच सांगतात की ही सेवा करा. मग आपण सेवा काय करायची? प्रत्यक्षात आंतरिक प्रेरणा दाखवायची. आणि म्हणून ही जी गोष्ट आहे ती सर्वांनी ध्यानात ठेवायची आणि न चुकता आंतरिक प्रेरणा जागवायची अपंगांची. आणि आपण काम करायचं. मला एक शेर पण सुचला त्याच्याबरोबर. हौसला पाहिजे म्हणतात त्याला ना, म्हणजे मनात जिद्द पाहिजे, तर या सगळ्या गोष्टी होणार. नुसती प्रेरणाला जिद्द, भरारी सगळंच पाहिजे. कहते हैं कि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके पास सपने होते हैं. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके पास सपने होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान भरती है. हौसला पाहिजे, जिद्द पाहिजे की मी उडून जाणार. त्या पंखाच्या पक्षाला ताकद असली की त्याला काय आहे. आणखीन एक पण सापडलं. हमने तो अभी तो इतनी थोड़ी सी जमीन नापी है. आपण एक अपंग म्हणतो, हमने तो अभी थोड़ी सी जमीन नापी है, हमें तो पूरा आकाश नापना. आत्ता तर थोडी जमीन मोजली आहे, आम्हाला आकाश मोजायचं आहे. तेव्हा ही आंतरिक प्रेरणा आहे. आणि लक्षात ठेवा, पराभवानं माणूस कधी संपत नसतो. पराभवानं माणूस कधी संपत नसतो. प्रयत्न सोडला तर तो मात्र संपतो. प्रयत्न सोडला तर तो मात्र संपतो. कठीण काळात स्वतःला सांगायला पाहिजे, कठीण काळात स्वतःला सतत सांगायला पाहिजे, शर्यत अजूनही संपलेली नाही. शर्यत अजूनही संपलेली नाही, कारण मी जिंकलेलो नाही. कारण मी जिंकलेलो नाही. तर असा आहे आंतरिक प्रेरणेचा प्रवास आहे. तो सर्वांनी जीवनात आणण्याचा प्रयत्न करा. नमस्कार. आजचा विषय इथं संपवतो. हो, आणि नेहमीप्रमाणे आठवण, व्हिडिओ पहा. 8 दिवस असतात मध्ये, सवडीने पहा. पण जेव्हा पाहाल तेव्हा इकडं लाईक आणि उजव्या हाताला सबस्क्राईब करा, म्हणजे तो अपडेट राहील. त्याला पैसे पडत नाहीत. ही पुन्हा पुन्हा आठवण करून देतो. आणि करणार, तुम्ही माझे मित्र आहात, एवढी विनंती तुम्ही नक्कीच करणार. आणि पुढे तुमच्या चांगल्या मित्रांना, योग्य त्या माणसांना, जी जी काही उदाहरणं दिली त्यांना ग्रुपवर फॉरवर्ड करत राहा. आणि ह्या विनंतीसकट लाईक अँड सबस्क्राईब. ओके, धन्यवाद. थँक्यू.